हॅलो स्टुडंट्स, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10 या चॅनलमध्ये. मला माहिती आहे स्टुडंट्स, परीक्षा येत आहेत आणि मला बऱ्याच जणांचे मेसेज आले की इन्फॉर्मल लेटर सोप्या पद्धतीनं कसं लिहावं. इन्फॉर्मल लेटरमध्ये आम्हाला काही गोष्टी अवघड जातात, तर त्या सोप्या करून तुम्ही आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळतील. तर स्टुडंट्स, मी तुमच्यासाठी आज खूप एका वेगळ्या पद्धतीने इन्फॉर्मल लेटर सांगणार आहे, ज्यामध्ये जर हे लेटर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या काही गोष्टी सांगणार आहे. जसं की फॉर्मॅट तर तुम्हाला सांगावाच लागणार आहे, प्लस त्याच्यामध्ये मी काही वेगवेगळ्या पद्धतीच्या फिक्स लाईन्स सांगणार आहे, ज्यामुळे की तुम्हाला तुमचं पत्र जे आहे ते खूप छान पद्धतीनं लिहिता येईल. आणि 100% मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगेल की तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. मग तुम्ही कुठल्याही लेवलचे स्टुडंट्स असो, तुम्ही साधारण विद्यार्थी असू द्या, तुम्ही टॉपरचे विद्यार्थी असू द्या, या सर्वांनाच पत्रामध्ये 5 पैकी 5 मार्क कसे मिळवायचे आहेत. आणि 100%च नाही तर अगदी तुम्हाला 200% म्हणू शकाल तुम्ही, एवढी गॅरंटी मी देईल जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला, यातली प्रत्येक पॉईंट तुम्ही नीट समजून घेतली, तर तुम्हाला 100%पेक्षा जास्त टक्क्यांनी सांगेल की तुम्हाला पत्रात 5 पैकी 5 मार्क मिळणारच. तर स्टुडंट्स, जास्त वेळ न घालवता आज आपण हे पत्र बारकाईने पाहूया. यात स्टुडंट्स मी तुम्हाला पहा, कोणत्याही क्लासचा असू द्या, 8वी 9वी 10वी कोणताही क्लास असू द्या, 10th बोर्डसाठी तर हा महत्त्वाचा पॅटर्न मी सांगतेच आहे, परंतु लेटर सर्वांना सेम असतं. त्यामुळे कुठल्याही बोर्डचे विद्यार्थी असो, कोणीही असो, पत्र कसं लिहायचं आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि म्हटलं तर जिव्हाळ्याचा पण प्रश्न असतो. तर ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. तर बघूया आपण हे पत्र कशा पद्धतीनं लिहायचं. पहा स्टुडंट्स, सर्वात प्रथम तर आपल्याला पत्र परीक्षेला जेव्हा येतं तेव्हा ते कशा पद्धतीनं येतं ते आपण बघूया. म्हणजे तुम्हाला समजायला हवं की नेमकं परीक्षेत पत्र कशा पद्धतीनं येतं. ओके स्टुडंट, सो ही तुमची बोर्डची प्रश्नपत्रिका आहे. बघा, ही तुमची बोर्डची ॲक्टिव्हिटी शीट आहे, प्रश्नपत्रिका आहे. पहा, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सेक्शन 5वा आहे हा, रायटिंग स्किल. यामध्ये तुम्हाला एक लेटर रायटिंग क्वेश्चन येईल. A1 और A2 म्हणतं, म्हणजे तुम्हाला दोन्हीपैकी एक पत्र लिहायचं आहे. पहा, इथे पॉईंट दिलेले आहेत. इन्चॅन्टिंग ब्युटी चिखलदरा, चिखलदऱ्याचे हे सर्व पॉईंट्स दिलेले आहेत. त्याच्या खाली पहा A1 A2 अशा पद्धतीनं इन्फॉर्मल लेटर एका बाजूला आणि एका बाजूला फॉर्मल लेटर, अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये प्रश्न आलेला असतो. सो स्टुडंट्स, पहिले तर लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही लेटर सेक्शन सोडवाल तर त्यावेळेस तुम्ही हे जे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे असतात. या पॉईंटवर आपल्याला बॉडी ऑफ द लेटर लिहायचं आहे. कसं ते मी तुम्हाला पत्र दाखवणार आहे, सोडवून पण दाखवणार आहे. सो तुम्हाला त्यामध्ये मी प्रत्येक पॉईंट सांगणार आहे की कशा कशा पद्धतीनं तुम्ही लिहित गेलात तर तुम्हाला कमी वेळेत कमी पॉईंट्सच्या मदतीनं साधारण विद्यार्थीसुद्धा, टॉपचा तर मिळवेलच चांगले मार्क, परंतु साधारण विद्यार्थीसुद्धा कशा पद्धतीनं या सर्व पॉईंट्सचा उपयोग करून पत्र छान लिहू शकेल आणि त्याला 5 पैकी 5 मार्क्स पडतील. तर हे बॉडी ऑफ द लेटरमध्ये पॉईंट लिहायचेत. आता नेक्स्ट पॉईंट पाहायचा असतो इन्फॉर्मल लेटर जे दिलेलं आहे. आधी तुम्ही चूज करा, तुम्हाला फॉर्मल लिहायचं आहे का इन्फॉर्मल. मी सजेस्ट करेल की इन्फॉर्मल लेटर लिहा, कारण इन्फॉर्मल लेटरमध्ये बराचसा पॅरेग्राफ्स जे असतात किंवा बरेचसं रायटिंग आहे, तर तुम्हाला बघा ग्रामरला 1 मार्क असतो. त्यामुळे रायटिंग स्किल तुमची चांगली असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडतात. काही विद्यार्थ्यांचं रायटिंग स्किल थोडंफार कच्चं असतं, इंग्लिशमध्ये त्यांना फारसं लिहिता येत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांनासुद्धा 5 पैकी 5 मार्क्स मिळू शकतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मल लेटरमध्ये काही अशा महत्त्वाच्या लाईन्स असतात, फिक्स लाईन्स असतात. त्या जर ठराविक पद्धतीनं तुम्ही लिहिल्यात तर तुमचे 2 पॅरेग्राफ्स ऑलरेडी रेडी असतात. बघा, परीक्षेला जाण्याच्या पूर्वीच तुमचे ते 2 पॅरेग्राफ्स अगदी रेडी असतात, विदाऊट एनी ग्रॅमॅटिकल मिस्टेक. कुठलीही ग्रामरची चूक नसताना त्या 2 पॅरेग्राफ आपले घरीच रेडी असतात. त्यामुळे गेलं की पत्र उघडलं की क्वेश्चन नीट वाचायचा, थीम समजून घ्यायची, थीम समजून घेतलं की पत्राला सुरुवात करायची. पाठ असलेले किंवा तुम्ही तयार करून गेलेले फिक्स लाईन्स तुम्ही लिहिल्या की तुमचा पहिला पॅरेग्राफ, लास्ट पॅरेग्राफ तयार होतो. आणि मग राहतो फक्त हा प्रश्न. इथे बॉडी ऑफ द लेटर आहे, ह्या सर्व पॉईंट्सचे वाक्य आपल्याला कसे बनवायचे
ते मी तुम्हाला पत्रामध्ये दाखवणारच आहे. सो थोडं थांबा. त्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाचा भाग पाहायचा आहे. मग मी तुम्हाला पत्र कसं लिहायचं आहे, दुसरेही पत्राचे 1-2 नमुने मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं पत्र लिहिल्या गेलं पाहिजे. सो स्टुडंट्स, म्हणून मी सांगते इन्फॉर्मल लेटरला जास्त मार्क्स मिळतात, कारण आपण 2 पॅरेग्राफ्स पूर्वीच लिहितो आणि नंतर फक्त बॉडी ऑफ द लेटर आपण ॲड करतो. सो तुम्हाला इथे मार्क्स मिळायचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि पर्सनल टच असतो, या लेटरला पर्सनल टच असतो. त्यामुळे तुम्हाला इथे मार्क्स तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या आणि सोप्या भाषेत तुम्ही इथे लिहू शकता. म्हणून इन्फॉर्मल लेटर चूज करावं असं मी सजेस्ट करेल. बाकी तुम्हाला हे सोपं जात असेल तर तुम्ही हे पण चूज करू शकतात. मेन पॉईंट हा आहे स्टुडंट्स की या पत्रासाठी पण हेच पॉईंट असतात. फॉर्मल लेटरसाठी सुद्धा याच पॉईंट्सचा उपयोग करायचा असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इथे कॉन्टॅक्ट म्हणून दिलेला एक कुठला ना कुठला तरी ॲड्रेस असतो. बहुतेक सर्व पत्रांमध्ये हा दिलेला असतो. तर हा जो ॲड्रेस आहे स्टुडंट, तो लक्षात ठेवा. इन्फॉर्मल लेटरला आपल्याला त्याचा उपयोग करायचा नाही. आपल्याला हा जो भाग आहे कॉन्टॅक्टच्या नंतर दिलेला, तर हा भाग आपल्याला इन्फॉर्मल लेटरला वापरायचा नाही. तो फॉर्मलसाठी असतो. ओके. सो स्टुडंट्स, आता बघूया पहिल्यांदा फॉर्मॅट कसा असतो. सो क्विकली बघूया, कारण आपल्याला भरपूर गोष्टी अभ्यासायच्या आहेत. बघा, फॉर्मॅट जो आहे त्यामध्ये तुम्हाला पहा स्टुडंट, सुरुवातीला ॲड्रेस लिहायचा आहे डेटसहित. पत्ता हा तुम्हाला एक्झाममध्ये दिलेला असतो, तसाच तो लिहायचा असतो. बघा, इथे तुम्हाला ॲड्रेस दिलेला दिसेल बघा. इमॅजिन यू आर आनंदी और आनंद जाधव. नाव दिलेलं आहे, बाकीचा ॲड्रेस दिलेला नाही या लेटरमध्ये, तर तुम्ही तो मनाने लिहायचा असतो. तर असं दिलेलं असेल तर याच पद्धतीनं लिहा. नाव मात्र हेच लिहायचे, स्वतःचं नाव अजिबात लिहायचं नाही. सो इथे दिलेला ॲड्रेस आपल्याला लिहायचा असतो. नसेल दिलेला तर तुम्ही मनाने लिहू शकता. आता इथे हा ॲड्रेस लिहायचा आहे. त्यानंतर सॅल्युटेशन, माय डिअर. डिअरच्या पुढे पत्र ज्याला लिहायला सांगितले ते लिहा. म्हणजे फ्रेंड असेल तर डिअर फ्रेंड, बाबा मम्मी यांना लिहायला सांगितलेलं असेल तर माय डिअर पप्पा, माय डिअर मम्मी, माय डिअर आई, माय डिअर बाबा असंही लिहू शकता. फक्त बाबासाठी माय डिअर BA बाबा, माय डिअर आई AAI आई, अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. सो इथे हाफ मार्क आहे, इथे हाफ मार्क आहे. स्टुडंट्स, हा फॉर्मॅट खूप खूप महत्त्वाचा आहे. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. वाय? आपल्याला याच फॉर्मॅटमध्ये आपलं पूर्ण पत्र लिहायचं आहे. तर मग काय कराल स्टुडंट्स? तर बघा, तुम्हाला तुमच्या पत्राची अरेंजमेंट कशी करायची आहे. सो बघा, तुम्हाला पत्राची अरेंजमेंट या मेथडने करायची. हा पहिला पॅरेग्राफ तुम्ही लिहिणार आहात. ओके. सो फर्स्ट पॅरेग्राफ लिहिणार आहात तुम्ही. एक 6-7 लाईन्सचा तुमचा पहिला पॅरेग्राफ असेल. त्यानंतर आता मी या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं, तर ह्यात सर्व इंट्रोडक्शन असेल तुमचं. त्या थीमला धरून, तुमचं पत्र कशाला आलेलं आहे त्या थीमला धरून इथे इंट्रोडक्शन असेल. इथे आपल्याला फिक्स लाईन्स तयार करून ठेवायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला सांगेल कोणत्या पत्रात कशा फिक्स लाईन्स करायच्यात आणि त्याच आपल्याला इथे लिहायच्यात. ओके. कीप इट इन माइंड. आलं लक्षात सर्वांच्या? हे लक्षात ठेवा. फर्स्ट पॅरा आपल्याला आपण तयार केलेल्या फिक्स लाईन्स लिहायच्यात. आता हे फिक्स लाईन्स म्हणजे काय आहे, तर काही ठराविक वाक्य आपल्याला कोणत्याही पत्रामध्ये लिहिता येतात. तर ते कसे आणि कोणते लिहायचे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगणार आहे. तर तो पॅरेग्राफ आपला हा रेडी असेल, घरीच तुम्ही हा तयार कराल, तर हा तयार केलेला पॅरेग्राफ इथं लिहायचा आहे. आता हा सेकंड पॅरा असणार आहे तुमचा. इथे तुम्ही 2 पॅरेग्राफसुद्धा लिहू शकता. याला आपण म्हणतो बॉडी ऑफ द लेटर. याला 2.5 मार्क असतात स्टुडंट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर लेटर. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण 2.5 मार्क आहे तिथं. आता इथे तुम्ही एकच्या ऐवजी 2 पॅरेग्राफसुद्धा पाडू शकता. तर सेकंड पॅरा किंवा थर्ड पॅरा हे जे असणार आहेत, हे बॉडी ऑफ द लेटर असणार आहेत. म्हणजेच बघा स्टुडंट्स, तुम्हाला काय करायचं आहे, हे जे सर्व पॉईंट्स आहेत, ओके, ह्या पॉईंट्सचे वाक्य बनवायचे आहेत आणि ते तुम्हाला कुठे लिहायचे? इथे लिहायचे आहेत. ह्या सेकंड पॅरेग्राफमध्ये. हा तयार केलेला पॅरेग्राफ झालं की तुम्हाला हा पॅरेग्राफ लिहायचा आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला हे जे गिव्हन पॉईंट्स आहेत, या पॉईंट्सचे तुम्हाला वाक्य बनवून लिहायचे आहेत. ओके. सो यू हॅव टू राईट ऑल द सेंटेन्सेस फ्रॉम गिव्हन पॉईंट्स हिअर. इथे लिहायचे आहेत. मग तुम्ही पॉईंट्स एका पॅरेग्राफमध्ये लिहू शकता, किंवा ज्यांना छान वाक्यरचना जमते त्यांनी 2 पॅरेग्राफ्स करून पण इथे लिहू शकता. हा असेल तुमचा बॉडी ऑफ द लेटर. याला 2.5 मार्क असतात.
ट्राय करा. जे साधारण विद्यार्थी आहेत त्यांनी पण इथल्या पॉईंट्सचा उपयोग करून एक एक वाक्य बनवायचा ट्राय करा. बरेचसे विद्यार्थी काय करतात, पाठ केलेला पहिला पॅरेग्राफ लिहितात, पाठ केलेला लास्ट पॅरेग्राफ आणि एंड लिहितात आणि ह्या पॅरेग्राफ रिकामाच सोडतात. सो स्टुडंट्स, असं करू नका. हा पॅरेग्राफ जर रिकामा सोडलात तर हा वरचा पूर्ण फॉर्मॅट जरी तुमचा लिहिलेला असेल तरी कदाचित तुम्हाला मार्क खूपच कमी पडतील, अगदी अर्धा वगैरे, किंवा एखादा एक्झामिनर तर देणारही नाही. सो असा अर्धवट फॉर्मॅट करून सोडू नका. हा सेकंड पॅरेग्राफ जे कच्चे विद्यार्थी आहेत त्यांनी इथे जे हे पॉईंट्स आहेत दिलेले, त्या पॉईंट्सचे 1-2 वाक्य, 4 वाक्य जसे जमतील तसे तोडक्या मोडक्या भाषेत ते जरूर लिहा. ज्यांना छान भाषेत येतं त्यांनी कसं लिहायचं मी तुम्हाला पत्रात सांगणारच आहे. त्यानंतर बघा स्टुडंट्स, लास्ट पॅरा म्हणजे क्लोजिंग पॅरा लिहायचा आहे. तर हा लास्ट पॅरा किंवा क्लोजिंग पॅरा पण आपण तयार करून ठेवणार आहोत. तो तयार केलेलाच तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला फारशी मेहनत लागणार नाही, विचार करण्यात वेळ जाणार नाही. त्यामुळे बघा स्टुडंट्स, म्हणून सांगते इन्फॉर्मल लेटर लिहा. मी सांगते याच मेथडनी पत्र लिहा आणि मग बघा तुम्हाला परीक्षेत कसं काय 5 पैकी 5 मार्क पडत नाहीत. ते त्याला द्यावेच लागतील. कारण तुम्ही एवढं छान लिहिलेलं असेल, या मेथडनी जर गेलात तर तुम्ही एवढं छान लिहू शकाल की त्याला 5 पैकी 5 मार्क हे द्यावेच लागतील. अगदी तुम्हाला तो घरी आणून देईल. ओके, सो स्टुडंट्स बघा, आता त्याचा एंड करायचा आहे. सो हा क्लोजिंग पॅरा आणि हा एंड, युअर्स लव्हिंगली. याच्या खूप वेगवेगळ्या मेथड्स आहेत. युअर्स लव्हिंगली लिहू शकता, युअर्स लव्हिंग सन, युअर्स लव्हिंग डॉटर, युअर्स लव्हिंग फ्रेंड, असंही तुम्ही लिहू शकता. फक्त लक्षात ठेवा इथे अपोस्ट्रॉफी एस नसतो. काही विद्यार्थी इथे अपोस्ट्रॉफी एस लिहितात, अपोस्ट्रॉफी एस नसतो. त्यानंतर यासाठी इथे हाफ मार्क असतो बघा. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, 1 मार्क इज फॉर ग्रामर. ग्रामरसाठी 1 मार्क असतो स्टुडंट. तुम्ही म्हणाल कसलं ग्रामर, तर मी तुम्हाला ते पत्र लिहित असताना पण सांगणारच आहे. ग्रामर, विशेषतः करेक्ट ग्रामर म्हणजेच तुमचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं आहे, वाक्यरचना तुमच्या करेक्ट आहेत का, ग्रॅमॅटिकली S+V+O यामध्ये फॉर्मॅटमध्ये येतात का तुमचे वाक्य, तर ते पाहिलं जातं. सो तेव्हा त्याला 1 मार्क असतो. म्हणजे तुमचं वाक्यरचना छान असतील, करेक्ट असतील तर तुम्हाला इथे 1 मार्क पडतो. अजूनही ग्रामरचा 1 मार्क पैकीच्या पैकी कसा पडतो, बरेचशा विद्यार्थ्यांची कंप्लेन असते की मॅडम 4 मार्क पडतात पण 5 काही देत नाहीत. परंतु पेपर, बोर्डचे पेपर मी चेक केलेले असल्यामुळे मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे की विद्यार्थी कशा पद्धतीचे पत्र लिहितात. तर स्टुडंट्स, मी तुम्हाला एकच सांगेल की पत्र लिहित असताना तुम्हाला वाक्यरचना साधी सिंपल लिहायची आहे आणि ग्रामर मिस्टेक होणार नाहीत, एवढी एक गोष्ट फॉलो करा. आणखी काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पत्र लिहित असताना ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आणखी महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे यू हॅव टू बिल्ड डिफरंट काइंड्स ऑफ स्ट्रक्चरल सेंटेन्सेस. डिफरंट स्ट्रक्चरल सेंटेन्सेस म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना वापरायच्या आहेत. म्हणजे एखादं वाक्य इम्परेटिव्ह लिहा, त्याचबरोबर एखादं वाक्य तुम्ही प्रश्नार्थक लिहू शकता, एक्सक्लामेटरी लिहू शकता, किंवा एखादं वाक्य रिमोटूचं लिहू शकता, ॲज वेल ॲजचं लिहू शकता, नॉट ओन्ली बट ऑल्सोचं लिहू शकता. याचा अर्थ सगळेच वाक्य 10ला 10 अशी घालायचे असं नाही, तर तुमच्या संपूर्ण पत्रामध्ये एक 3-4 तरी असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य हे दिसावेत की ज्यामधून कळेल की तुम्हाला ग्रामरचा यूज करता येतो, तुम्ही जे ग्रामर शिकलात त्याचा यूज करता येतो. चला स्टुडंट्स, क्विकली आता पाहूया आपण की लेटर्सच्या फिक्स्ड लाईन्स कशा असतात आणि त्याचा उपयोग कसा करायचा. बघा स्टुडंट्स, आता तुमचे जे पत्र येतात इन्फॉर्मल लेटर्स, तर हे पत्र तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे येतात. म्हणजे जसं की तुम्हाला एखादं पत्र लिहायला सांगितलं असेल, फ्रेंडला पत्र लिहा, त्याला इन्व्हाइट करा सुट्ट्या तुमच्यासोबत घालवण्यासाठी, असं पत्र असू शकतं. किंवा एखादं पत्र असं असू शकतं की पप्पाला पत्र लिहा आणि त्यामध्ये तुम्हाला त्यांची परमिशन घ्या, तुम्हाला ट्रिपला जॉईन व्हायचं आहे किंवा स्कूलतर्फे निघालेल्या ट्रिपला तुम्हाला जॉईन करायचं आहे, मग पप्पाची परमिशन घ्या. असे वेगवेगळ्या टाईपचे पत्र असतात. किंवा एखादं पत्र असतं की मित्राचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो खूप उदास झालेला आहे, त्याला एन्करेज करण्यासाठी पत्र लिहा. सो अशा सुखद दुःखद अशा दोन्ही प्रकारचे पत्र परीक्षेला येतात. आता पहा, इन जनरल काही असे पत्र असतात इन जनरल कॉमन, जसे मी पहिले 2 टॉपिक सांगितले, फ्रेंडला लिहा, वडिलांना लिहा परमिशनसाठी. असे जर पत्र असतील, म्हणजे थोडक्यात त्याला दुःखदही म्हणता येणार नाही आणि सुखदही म्हणता येणार नाही, असे जर पत्र असतील जनरल कॉमन
गोष्ट त्यात सांगितलेली. असे असतील तर पहा, तुम्हाला मी इथे काही लाईन्स लिहून दिलेल्या आहेत. हा तुमचा असणार आहे फर्स्ट पॅरा. ओके, हा तुमचा फर्स्ट पॅरा म्हणजे फर्स्ट पॅरेग्राफ असणार आहे. तर हा फर्स्ट पॅरेग्राफ जो आहे बघा स्टुडंट्स, तुम्हाला हा फर्स्ट पॅरेग्राफ शक्य असेल तर लर्न करून जा ॲज इट इज, विदाऊट एनी ग्रामर मिस्टेक्स, विदाऊट एनी स्पेलिंग मिस्टेक. स्पेलिंग मिस्टेक करू नका. नीट पहा, नीट स्क्रीनशॉट काढा याचा आणि हे पाठ करा. ॲज इट इज कुठल्याही पत्रात ते लिहिता येईल. फक्त दुःखद पत्र असतील, सॅड लेटर्स असतील तर सॅड लेटर्समध्ये तुम्हाला यातले काही पॉईंट्स घालता येणार नाहीत, लिहिता येणार नाहीत. ओके, जसं की बघा मी याच्यात लिहिलेलं आहे, हाऊ हॅपी आय एम टू रीड इट. सॅड लेटर असेल तर हे सेंटेन्स तुम्हाला लिहिताच येणार नाही. म्हणजे पहा, काही पॉईंट्स असे असतात यामध्ये की जे तुमच्या सॅड लेटरमध्ये योग्य वाटत नाहीत, चांगले वाटत नाहीत लिहायला. अदरवाईज सॅड लेटर नसेल तर तुम्ही कोणत्याही इन्फॉर्मल लेटरमध्ये हा पॅरेग्राफ लिहू शकता. म्हणून हा पॅरेग्राफ तुम्ही नीट लर्न करून जा, रिसाईट करून जा, किंवा ज्यांना छानपैकी जमतं लिहायला त्यांनी मनाने लिहिलात तरी चालेल. त्यानंतर बघा इथे तुम्ही मध्ये बॉडी ऑफ द लेटर लिहिणार आहात, जे मी सांगितलं तसं. त्यानंतर हा असणार आहे स्टुडंट्स तुमचा लास्ट पॅरा. ओके, हा असेल लास्ट पॅरा. हा पण तुम्हाला पाठ करून जायचा आहे. तुमच्या सर्व पत्रांमध्ये तुम्हाला कोणत्याही इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला हा लास्ट पॅरा ॲज इट इज लिहिता येतो, डोळे झाकून, आणि विसरायचं नाही. हा लिहावाच लागतो. याला हाफ मार्क आहे. आपण आत्ताच फॉर्मॅट पाहायला, याला हाफ मार्क आहे, त्यामुळे हा लिहायचाच आहे. बघा स्टुडंट्स, आता हा पत्ता, हा पॅरेग्राफ आणि हा पॅरेग्राफ ऑलरेडी रेडी आहे तुमच्याकडे. आज तुम्ही व्हिडिओ पाहिलात की तुम्ही तो पाठ करून टाका, जो तुमच्याकडे रेडी आहे. म्हणजे बघा, तुमचे जवळपास नाही, कंप्लीट 2 मार्क. कारण पत्ता कसा लिहायचा मी तुम्हाला सांगितला आहे. हा पॅरेग्राफ तुम्ही लिहिलात आणि हा एंड लिहिलात तर कंप्लीट 2 मार्क तुमच्या हातात आहेत. राहिले 3च मार्क. त्यामध्ये 2.5 मार्क बॉडी ऑफ द लेटर मधले पॉईंट्स लिहिले की तुम्हाला 2.5 पैकी साधारण जरी विद्यार्थी असेल तर 2 पर्यंतचे मार्क सहज पडतात. बघा स्टुडंट्स, मार्क्स मिळवणं सोपं असतं, फक्त काही थोडीफार मेहनत तुम्हाला करावीच लागते. सो हे पाठ करा ॲज इट इज. ठीक आहे, आता आणखी काही फिक्स लाईन्स बघूया. समजा एखादं लेटर जर तुमचं सॅड लेटर आलं, दुःखद पत्र आलं, जसं की सपोज एखाद्याची डेथ झालेली आहे, सपोज ॲक्सिडेंट झाला आहे एखाद्याचा, एखादा स्टुडंट मित्र फेल झाला आहे, अशा वेळेस तुम्ही अशीच पत्राची सुरुवात करणार का? तर नाही. तर पहा, इथे ही सुरुवात या पद्धतीनं करा. आय गॉट युअर लेटर, आय हर्ड द बॅड न्यूज. ठीक आहे, दोन्हीपैकी एक वाक्य लिहा. हाऊ शॉकिंग इट इज, आय फील व्हेरी सॉरी फॉर इट, बट वी हॅव टू फेस इट, डोंट लूज करेज, आय एम विथ यू, कॉल मी एनी टाईम. अशा प्रकारच्या वाक्यांची सुरुवात करून तुम्ही बाकीचं पत्र, मग बाकीची बॅड न्यूज कोणती आहे, काय नाही, तुम्हाला गिव्हन पॉईंट्स असतील त्याच्या सहाय्याने मधलेही बॉडी ऑफ द लेटर लिहायचं आहे. त्यानंतर यातही तुम्हाला एंड त्याच पद्धतीनं केलेलं आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला एंडिंग पॉईंट दाखवलेले आहेत, इथले हे आणि ते सेमच आहेत स्टुडंट. थोडासा चेंज केलेला आहे वाक्यरचनेमध्ये. म्हणजे तुम्हाला 2 प्रकारचे वाक्यरचना असाव्यात म्हणून मी त्या तिथे दिलेल्या आहेत. सो ह्या करू शकता किंवा अगोदरच्या दाखवलेल्या करू शकता. क्लोजिंग पॅरा किंवा लास्ट पॅरेग्राफ तुम्हाला हा लिहायचा आहे. ओके, सो बघा, अशा प्रकारे फिक्स लाईन्स जर तयार असतील तर तुम्हाला पत्रामध्ये 5 पैकी 5 मार्क्स मिळायला कोणीच अडवू शकणार नाही. आता पाहूया सम इम्पॉर्टंट लाईन्स. आता पत्र लिहित असताना काही महत्त्वाच्या लाईन्स विद्यार्थ्यांच्या चुकतात, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना 5 पैकी 5 मार्क्स पडत नाहीत. तर बघा, त्यासाठी हे वाक्य नीट घोटून लिहून काढा, ज्या विद्यार्थ्यांच्या वाक्यरचना थोड्याफार कच्च्या आहेत त्यांनी. तर बघा, आणि ज्यांचं टॉपचे आहेत त्यांनीसुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण अशा वाक्यरचना लिहिल्याच पाहिजेत परीक्षेत. तर कशा लिहायच्या बघा. परमिशनचे लेटर असतात पहा, बऱ्याच वेळेस परमिशन घ्यायची असते. ट्रिपला जाण्यासाठी परमिशन असेल किंवा योगा क्लासेस किंवा कॉम्प्युटर क्लासेस जॉईन करायचे तर परमिशन घ्या, अशा टाईपचे पत्र आले तर हे महत्त्वाचे वाक्य लिहिलेलं असणं गरजेचं आहे. पहा, अशा टाईपचे, अशा अर्थाचे. आय वॉन्ट टू टेक युअर परमिशन, प्लीज गिव्ह मी परमिशन. परमिशनचं पत्र आलं असेल तर पूर्ण पत्रामध्ये 2 ते 3 वेळेस गिव्ह मी युअर परमिशन, प्लीज, पप्पा, परमिट मी, अशा प्रकारचे परमिशन मागणारे वाक्य 2 वेळेस तरी कमीत कमी आले पाहिजेत. किंवा कॉंग्रॅच्युलेट करायचं असेल कुणाला तर कॉंग्रॅच्युलेशन्स, आय कॉंग्रॅच्युलेट यू.
अशा पद्धतीचे वाक्यसुद्धा कमीत कमी दोनदा आले पाहिजेत. ओके, सो हे वाक्य लिहायला विसरू नका. आता आपल्याला कोणाला काय करायचं आहे हे जर सांगायचं असेल, म्हणजे अज्ञार्थी वाक्य बनवायचे असतात, तर बऱ्याचशा वेळेस विद्यार्थ्यांच्या इथे मिस्टेक्स होतात. विद्यार्थी सांगतात की आय टेल यू दॅट रीड युअर लेसन्स डेली. असले वाक्य करायचे नाही. सिम्पली लिहा रीड युअर लेसन्स डेली. म्हणजे अज्ञार्थी वाक्य करा, वर्बने सुरुवात करा आणि वाक्य बनवा. सो हाच फॉर्मॅट असू द्या. हा फॉर्मॅट चुकीचा लिहू नका. तुम्हाला सांगायचे समजा जॉईन द क्लासेस रेग्युलरली, जॉईन युअर योगा क्लासेस, तू योगा क्लासेस जॉईन कर. तर जॉईन वर्बपासून सुरुवात करून वाक्य लिहा. सो हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही कराव्याच लागत असतात. इथे जर नाही केलात तर मग मिस्टेक होतील आणि 1 मार्क मायनस होईल. त्यानंतर स्टुडंट्स, एक महत्त्वाची टीप टॉपर्ससाठी. मी आधीच सांगितलं होतं की हा व्हिडिओ हा टॉपर्ससाठीच आहे. म्हणजे 5 पैकी 5च मार्क पाहिजेत ना, मग कुणाला टॉपर नको असतं? 5 तर सगळ्यांना हवे असतात. मग बघूया आपण हे 5 मार्क्स मिळवण्यासाठी काय करायचं. यूज डिफरंट स्ट्रक्चर्स. पहा, वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना आपण वापराव्या लागतात. ज्यावेळेस आपण पत्र लिहू तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना वापराव्या लागतात. त्या वापरल्या तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स देण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. स्टुडंट्स, तुमचं ग्रामर छान आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे, मी अगदी सांगितल्याप्रमाणे फिक्स लाईन्स लिहिल्या. तुमचा पहिला, सेकंड, थर्ड पॅरा तयारच असणार आहे. मध्ये तुम्ही बॉडी ऑफ द लेटरचे 1 किंवा 2 पॅरेग्राफ, ज्यांना आउट ऑफ मार्क्स हवे आहेत त्यांनी बॉडी ऑफ द लेटरमध्ये 2 पॅरेग्राफ करून लिहायचे. ओके, म्हणजे तुमचं पत्र थोडंसं मोठं लिहिणं तुम्हाला अपेक्षित असतं आणि 4 पॅरेग्राफ्स पाहिले की इम्प्रेशन पण छान पडतं आणि तुमचं थोडंसं मोठं लेटर असणं अभिप्रेतच आहे. मग आउट ऑफ मार्क्स तुम्हाला नक्की पडतील. आणि डिफरंट स्ट्रक्चर्स लिहा. कसे? तर मी आधीही सांगितलं तुम्हाला, रिमोटूचं सेंटेन्स लिहा, एक्सक्लामेटरीचं सेंटेन्स लिहा, असे वेगवेगळे स्ट्रक्चर वापरा. त्यानंतर ग्रामर करेक्ट असलं पाहिजे. S+V+O या टाईपची रचना असणं गरजेचं आहे. वाक्यरचना मागे पुढे नसाव्यात. त्यानंतर अंडरलाईन करा मेन पॉईंट्सला आणि एंडिंग प्रॉपर झाली पाहिजे. प्रॉपर एंडिंग म्हणजे जसं की मी तुम्हाला इथे सांगितलं की हा क्लोजिंग पॅरा लिहावा लागतो आपल्याला. क्लोजिंग पॅरा लिहिणं गरजेचं आहे. तशाच पद्धतीनं हा तुमचा प्रॉपर एंड असणार आहे. बघा, प्रॉपर एंड करायचा म्हणजे काय करायचं, तर हा लास्ट पॅरा लिहायचा आहे, क्लोजिंग पॅरा, कन्वे माय हाय रिगार्ड्स, हा क्लोजिंग पॅरा आणि हा एंड, युअर्स लविंगली, आणि खाली नाव लिहायचे. लक्षात ठेवा, इथे स्वतःचं नाव नाही लिहायचं. ॲड्रेसमध्ये जे नाव दिलेलं आहे तेच नाव शेवटी लिहायचं. स्वतःचं नाव लिहू नका, स्वतःची सही करू नका. सॉरी स्टुडंट्स. सो इथे तुम्हाला हाफ मार्क असतो. याला म्हणतो आपण प्रॉपर क्लोजिंग करणं. तर प्रॉपर क्लोजिंग आपण केली पाहिजे. प्रॉपर क्लोजिंग, प्रॉपर एंड असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतच असतात. सो स्टुडंट्स, आता ॲक्च्युअल पाहूया की ह्या सर्व मुद्द्यांचा उपयोग करून तुम्हाला पत्र कशा पद्धतीनं लिहायचं आहे. स्टुडंट्स, मला माहिती आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार आहे, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर मला खात्री आहे की तुम्हालाच नाही तर अगदी 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा पत्र खूप छान लिहिता येईल. ओके, तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर दाखवा, कारण ते याच्यामधल्या लाईन्स ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट लाईन्स स्क्रीनशॉट काढून घेऊन त्या पाठ करू शकतील. इथे असणारे मी सांगितलेले सर्व मुद्दे, पत्र कसं लिहायचं ते सर्व तुम्ही त्यांना जरूर दाखवा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. यात तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर कमेंट करा, किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला जर कॉल करायचा असेल तर यू कॅन कॉल मी ऑन दिस नंबर. ओके, इफ यू हॅव एनी काइंड ऑफ डाऊट रिलेटेड विथ एनी ग्रामर पॉईंट ऑर लेटर. ओके, so I have given you here my number, so you can call me on this number for any doubts. ओके, सो बघा, आता हे झालं नेमका फॉर्मॅट. आता पाहूया ॲक्च्युअल पत्र आणि ते कशा पद्धतीनं लिहायचं ह्या सर्व पॉईंट्सचा उपयोग करून. सो स्टुडंट, सी हिअर, मी तुम्हाला 2 पत्र दाखवणार आहे. बघा, क्विकली पाहूया कशा पद्धतीनं आता पत्र लिहायचं आहे. आता हा क्वेश्चन आहे, राईट. मी तर क्वेश्चन आधीच समजावून सांगितलं आहे. सो हे पॉईंट्स असणार आहेत. पत्र कुणाला लिहायचे? इमॅजिन यू आर आनंदी और आनंद जाधव. तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्ही आनंद किंवा आनंदी जाधव आहात. एवढंच पत्ता दिलेला आहे, जेवढा पत्ता दिलेला आहे तेवढा. आणि रीड द ऑल क्वेश्चन व्हेरी केअरफुली. ओके, पूर्ण लेसनचा क्वेश्चन केअरफुली वाचा,
खूप केअरफुली वाचा, कारण यातला एकही पॉईंट तुम्हाला मिस करायचा नाही आहे. बॉडी ऑफ द लेटरमध्ये हे सर्व पॉईंट्स तुमच्या लिखाणात आलेच पाहिजेत. यातला शब्द लिखाणात आला पाहिजे तुमचा. ओके, विदाऊट धिस कॉन्टॅक्ट नंबर. हा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो हा तुमचा फॉर्मलसाठी आहे, त्यामुळे कॉन्टॅक्ट नंबर हे येणार नाही, पण ऑल पॉईंट्स शुड बी देअर. आता बघा, पत्र कुणाला लिहायला सांगितले. लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे ॲडव्हर्टाईज आहे ही. अँड राईट अ लेटर टू युअर फादर आस्किंग परमिशन टू जॉईन द ट्रिप. ट्रिप जॉईन करण्यासाठी परमिशन मागायची आहे. ओके, कुणाला? फादरला. म्हणजे पत्र कुणाला लिहावं लागेल? डिअर फादर. आता बघूया कशा पद्धतीनं पत्र लिहायचे. बघा, सी हिअर. आता पहा, इथे बघा आपल्याला दिलेला हा पत्ता आहे आनंद जाधव. दोन्हीपैकी एक लिहिलेला आहे. पहा इथे मी आनंद और आनंदी जाधव. तर इथे आपण कोणतंही एक लिहायचं आहे. आनंदी जाधव लिहू शकता किंवा आनंद जाधव लिहू शकता. ओके, सो मी इथं आनंद जाधव लिहिले. आता हा बाकीचा ॲड्रेस हा मी मनानेच तयार केलेला आहे. तुम्ही कोणताही ॲड्रेस तयार करू शकता. तुमचा जो ॲड्रेस आहे तो लिहू शकता. डेट लिहा, डेट लिहायला विसरायचं नाही. डेट लिहित असताना महिन्याचं नाव आलं पाहिजे स्टुडंट्स त्यामध्ये. अशा पद्धतीनं तारीख लिहिणं आवश्यक असतं. त्यानंतर सॅल्युटेशन बघा, डिअर फादर. डिअर फादर, फादर वडिलांना पत्र लिहा म्हटलेलं आहे. फादरच्या ऐवजी बाबा, BA बाबा असं लिहू शकता. आता त्यानंतर बघा इथे मी लिहिलं आहे फर्स्ट पॅरा. तुम्ही जर वाचलात तर हा फर्स्ट पॅरासुद्धा अशाच टाईपचा आहे. आता मी जो तुम्हाला लिहून दिलेला आहे तो अजून थोडा वेगळ्या पद्धतीचा, परंतु याच अर्थाचा पॅरेग्राफ आहे. तर अशा प्रकारचा फिक्स पॅरेग्राफ आपण तयार करून तो लिहू शकतो. सो हा आहे फर्स्ट पॅरा, जो ऑलरेडी मी तयार केलेला असतो. भरपूर विद्यार्थी माझे हा पाठ करतात आणि तोच लिहितात. सो बघा, हा फर्स्ट पॅरा आहे. त्यानंतर हा तुमचा इथून सेकंड पॅरा सुरू होईल. आता सेकंड पॅरा म्हणजे बॉडी ऑफ द लेटर. हे कशावरून लिहायचं आहे आपल्याला? सी हिअर. हे तुमचे पॉईंट्स आहेत, राईट. हे पॉईंट्स जे आहेत ह्या पॉईंट्सचे तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. विजिट द सनसेट पॉईंट, भीमकुंड पॉईंट, देवी पॉईंट, ओके, को पॉईंट, सर्व पॉईंट्स दिलेले आहेत. आता बघा मी कसं लिहिलं आहे. आय ॲम रायटिंग दिस लेटर टू टेक युअर परमिशन टू जॉईन द ट्रिप. ओके, मी तुम्हाला परमिशनचे वाक्य दिले फिक्स, तशा पद्धतीचे काही वाक्य इथे घालायचे आहेत. येस राईट पप्पा, माय स्कूल हॅज अरेंज्ड अ ट्रिप टू चिखलदरा. यू नो पप्पा, दिस इज द फेमस हिल पॉईंट. ओके, बघा इथं हिल पॉईंटचं वाक्य आहे, फेमस हिल पॉईंट. म्हणून मी वाक्य लिहिले, दिस इज द फेमस हिल पॉईंट. इट इज रिअली अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन द अर्थ. जसं बघा इथं वाक्य दिलेलं आहे, इथं पॉईंट आहे, अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन द अर्थ. म्हणून मी इथं सेंटेन्स ॲड केलं, दिस इज द लिव्हिंग पॅराडाईज ऑन द अर्थ, किंवा दिस प्लेस इज कॉल्ड ॲज अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन द अर्थ. अशा टाईपचं आपल्याला इथे सेंटेन्स तयार करून लिहिता येतं. बघा आता अशाच पद्धतीनं आपल्याला हे पॉईंट लिहायचे. वी कॅन एन्जॉय हॉर्स रायडिंग, बोटिंग. तुम्ही काय काय एन्जॉय करू शकता बघा इथं दिलं आहे, एक्सपिरियन्स हॉर्स रायडिंग, बोटिंग अँड वॉटर स्पोर्ट्स. सो याचा पॉईंट बघा मी कशा पद्धतीनं केलेला आहे. वी कॅन एन्जॉय हॉर्स रायडिंग अँड बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स आर देअर. ओके, सो अशा पद्धतीनं सर्व पॉईंट्स येतील असे वाक्य आहेत. आता पहा इथे हे वाक्य बघा, हाऊ हॅपी आय ॲम टू रीड इट. मी तुम्हाला सांगितलं ना की डिफरंट स्ट्रक्चर्स वापरायचे आहेत. सी, पुन्हा एकदा मी तुम्हाला हे दाखवते जेणेकरून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकाल. सो बघा, येस, सो बघा मी तुम्हाला सांगितलं डिफरंट स्ट्रक्चर्स कसे वापरायचे. बघा इथं वाक्य आय एम व्हेरी हॅप्पी नाही लिहिले मी, हाऊ हॅप्पी आय ॲम टू रीड इट. सो एक्सक्लामेटरी सेंटेन्स केलेलं आहे. अशा पद्धतीनं एक एक्सक्लामेटरीचं वाक्य आहे, डोंट वरी अबाउट मी, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, बाकी सर्व विधानार्थी तर असतातच असतात. सो अशा पद्धतीचे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे वाक्य हे आपल्याला इथे लिहावे लागतात. जसं मी इथं एक सेंटेन्स कसं लिहिले बघा, येस राईट पप्पा. म्हणजे ह्या इन्फॉर्मलमध्ये बोलीभाषा पाहिजे असते. आपण कम्युनिकेशन करत असताना जी लँग्वेज वापरत असतो तशी पाहिजे असतं. हो ना पप्पा, तुम्ही बरोबर ओळखलत. मग हो ना पप्पा, यस यस राईट पप्पा. सो लिहिताना पण आपण बोलीभाषा जशी वापरतो तसं इथं लिहिलेलं आहे. सो असं जर लिहिलेलं असेल तर मार्क्स नक्की चांगले पडतात. सो बघा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना तुम्ही इथे वापरू शकता.
बघा जसं मी इथं आणखी एक वाक्य लिहिले, गिव्ह हाऊ एक्साइटिंग आय एम टू विजिट इट. सो अशा पद्धतीचं डिग्रीचं वाक्य तुम्ही घालू शकता. सो वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन्स तुम्ही इथे नक्कीच वापरू शकता. सो स्टुडंट्स, त्यानंतर बघूया आपण आपल्याला कशा पद्धतीनं नेक्स्ट पॉईंट दिलेले आहेत. सो बघा इथे पहा, आता इथे तुम्हाला दिसेल नेक्स्ट पॅरेग्राफ मी आणखी एक तयार केलेला आहे बॉडी ऑफ द लेटरमध्ये, तो तुम्हाला इथे दिसेल. त्याचबरोबर पहा स्टुडंट्स, इथे तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ गिव मी परमिशन, बघा आणखी एक वेळेस मी परमिशन मागितलेली आहे. मी म्हटलं परमिशन 2 वेळेस तरी कमीत कमी मागितली पाहिजे तुम्ही. सो आणखी एक पॅरेग्राफ इथं लिहिलेला आहे, म्हणजे टोटल 4 पॅरेग्राफ होतात. इथे बॉडी ऑफ द लेटर तुम्हाला 2.5 मार्क पडतील. आता हा तुमचा क्लोजिंग पॅरा आहे. हाऊ आर ग्रॅनी अँड ग्रँडपा, हाऊ इज लिटल चिंटू, कन्वे माय हाय रिगार्ड्स. येस, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. कन्वे माय हाय रिगार्ड्स टू ऑल, गिव माय लव टू लिटल सिसो. सिसो म्हणजे सिस्टरचा शॉर्ट फॉर्म सध्याचा. गिव माय लव टू ऑल, गिव माय लिटल वन्स, गिव माय लव टू लिटल वन्स. अशा पद्धतीनं लिहिलं तरी चालतं. मी तुम्हाला जे आत्ता फिक्स लाईन्स लिहून दिल्यात त्यातल्या सेम पाठ करून लिहिलात तरी चालेल, किंवा इथे दिलेला हा पॅरेग्राफ पाठ करून लिहिलात तरी चालेल. राईट मी सून वेटिंग एंड, बघा इथं शेवटी मी आनंद हे नाव लिहिलेलं आहे, कारण पत्रात आपण आनंद असंच लिहिलं होतं. सो स्टुडंट्स बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला इथे हाफ मार्क पडेल. हा क्लोजिंग पॅरा जो आहे तो तुमचा इथे हाफ मार्क, हा आणि हा हाफ मार्क पडेल. ग्रामरला 1 मार्क असतो, बॉडी ऑफ द लेटरला तुम्हाला 2.5 मार्क पडेल. अगोदरचे मार्क्स मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत. सो स्टुडंट्स, त्यानंतर अजून एक महत्त्वाचं लेटर तुम्हाला दाखवते. बघा याच मेथडने लिहिलेलं आणखी एक लेटर पहा, म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येईल की पत्र नेमकं कसं लिहायचं असतं. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना पत्रात 5 पैकी 5 मार्क्स पडू शकतात. आणि तुमचे जे लहान बहीण भाऊ आहेत त्यांनाही पत्राचा हा फॉर्मॅट या पद्धतीनं पत्र लिहिण्यासाठी जरूर सांगा. ते सुद्धा तुम्हाला सहज पत्र लिहून दाखवू शकतात त्यांना आलेलं. तर पहा इथे पत्ता लिहिलेला दिसतो तुम्हाला. डिअर ब्रदर, ब्रदरसाठी आलेला आहे. योगा क्लासेस जॉईन करायला सांगायचे आहेत. भावाची तब्येत ठीक राहत नाही, कॉन्सन्ट्रेशनसाठी योगा किती महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टन्स ऑफ योगावर हे लेटर आलेलं होतं. तर ते इथे मी तयार करून तुम्हाला दाखवते आहे. इथे पण बघा फर्स्ट पॅरेग्राफ या पद्धतीनं लिहिलेला आहे. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ म्हणतो आपण ह्याला. त्यानंतर हा सेकंड पॅरा इथून लिहिलेला दिसतो. हा तुमचा बॉडी ऑफ द लेटर असणार. याच्यामध्ये सर्व पॉईंट्स हे परीक्षेत प्रश्नाला आलेलेच आहेत. त्यानंतर इथे आणखी एक पॅरेग्राफ तयार केलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं बॉडी ऑफ द लेटर लिहित असताना 2 पॅरेग्राफमध्ये लिहा. आणि हां, महत्त्वाची गोष्ट, पॅरेग्राफ्स पाडत असताना 1 लाईन ब्लँक सोडायची आहे. ओके स्टुडंट्स, इथे सुद्धा पहा, पत्ता झाल्यावर 1 लाईन ब्लँक सोडायची. डिअर ब्रदर सॅल्युटेशन झाल्यावर 1 लाईन सोडायची आहे. तसंच इथे सुद्धा पॅरेग्राफच्या मध्ये पॅरेग्राफ सोडत असताना, नवीन करत असताना 1 लाईन ब्लँक. तसंच इथे पण एक पॅरेग्राफ केला आहे, तर इथे पण 1 लाईन मला ब्लँक सोडावी लागेल. त्यानंतर स्टुडंट्स तोच पॅरेग्राफ कंटिन्युएशनमध्ये, आणि हा क्लोजिंग पॅरा आहे. क्लोजिंग पॅरानंतर हा तुमचा ॲक्च्युअल क्लोज असेल, एंड असेल. युअर्स लविंगली प्रिया. आणि हा क्लोजिंग पॅरा आणि हा एंड, याला तुम्हाला हाफ मार्क असतो. ग्रामरला 1 मार्क असतो. तुमच्या वाक्यरचना टोटल करेक्ट असतील तर तुम्हाला त्याचा 1 मार्क नक्कीच मिळतो. आणि अशा पद्धतीनं पत्राला 5 पैकी 5 मार्क्स पडतात. विद्यार्थी साधारण असो की हायर लेवलचा असो, या सर्व विद्यार्थ्यांना 5 पैकी 5 मार्क्स हे नक्कीच मिळतात. सो स्टुडंट्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.